कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावर मैत्रिणींसह सेल्फी काढताना पाय घसरून एक तरुण पाण्यात वाहून गेलाय। सदरची घटना आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली। मोईन गौसपाक मोमीन असं बेपत्ता झालेल्याच तरुणाचं नाव आहे। घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस जीवरक्षक टीम महापालिकेच्या अग्निशामक दलाने धाव घेत शोध मोहीम सुरू केली। सायंकाळपर्यंत त्याचा नदीपात्रात शोध घेतला, पण त्याचा ठाव ठिकाणा लागू शकला नाही। आता उद्या सोमवारी पुन्हा शोध कार्य राबवलं जाणार आहे। मोईन मोमीन हा बॉक्सर प्रशिक्षक आहे। तो आई वडिलांसह हनुमान नगरमध्ये राहतो। रविवारी सकाळी तो मैत्रिणीसह कृष्णा नदी काठावर गेला होता। जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्याने कृष्णा नदी तुडुंब भरली आहे। नदीतील बंधाऱ्यावरून सांगलीवाडीच्या बाजूने तो मैत्रिणीसह चालत येत होता। मोबाईलवर सेल्फी घेताना मोमीनचा तोल गेला, तो नदी पात्रात पडला। मोईन हा पट्टीचा पोहणार आहे, तरीही पाण्याचा वेग अधिक असल्याने तो पाण्यासोबत वाहून गेला। त्याला पाण्याबाहेर येता आलं नाही। मैत्रिणीने आरडाओरड केला। काहींनी बंधाऱ्याकडे धाव घेतली, तोपर्यंत मोईन दूरवर गेला होता। मैत्रिणीने मोईनच्या घरी जाऊन घडलेला प्रकार सांगितला। नातेवाईकांनी नदीकाठावर धाव घेतली। शहर पोलिसांनाही तरुण वाहून गेल्याची माहिती मिळाली। पोलिसांचं पथकही कृष्णा नदीकाठी आलं। आयुष हेल्पलाईन टीम, स्पेशल रेस्क्यू फोर्स, महापालिका अग्निशामक दलाच्या जवानांना बोलवण्यात आलं। त्यांनी बोटीतून मोईनचा शोध घेतला, पण सायंकाळपर्यंत त्याचा ठाव ठिकाणा लागला नव्हता। अंधार झाल्याने शोध कार्य थांबवण्यात आलं। आता सोमवारी सकाळी पुन्हा शोध कार्य हाती घेतलं।